नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, श्री साई क्लासेस या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण इयत्ता 4थी व 7वीच्या विद्यार्थ्यांसाठी मराठीचा वर्णविचार हा घटक शिकणार आहोत. त्यामध्ये आपण स्वर, स्वरादी, व्यंजने या घटकांचा अभ्यास करणार आहोत. त्यामध्ये वर्ण आणि अक्षर म्हणजे नक्की काय? वर्ण बोलताना आपल्या मुखातून जे विविध ध्वनी बाहेर पडतात त्यामुळे ध्वनींना वर्ण असे म्हणतात. हवेत विरून जाणारे जे ध्वनी त्यांनाच वर्ण असे म्हणतात. अक्षर ध्वनी हवेत विरून जाऊ नये म्हणून आपण त्या चिन्हांना लिहून ठेवतो. अक्षर म्हणजे नाश न पावणारी, कायमस्वरूपी असणारे, त्यांनाच अक्षर असे म्हणतात. आपली वर्णमाला ही एक भाषेचे एक मोठे कुटुंब आहे. त्यामध्ये एकूण मराठी व मूळ वर्ण 52 आहेत. ह्या 52 वर्णाच्या मालिकेला वर्णमाला किंवा मुळाक्षरे असे म्हणतात. यात 50 मूळ वर्ण व 2 विशेष संयुक्त व्यंजने आलेली आहेत. आता त्यानंतर पुढील घटक वर्णांचे किती प्रकार पडतात? वर्णांचे मुख्य 4 प्रकार पडतात. पहिला आहे स्वर, दुसरा आहे स्वरादी, तिसरा आहे व्यंजन आणि चौथा आहे विशेष संयुक्त व्यंजन. आता स्वर म्हणजे काय? स्वर हा स्वतंत्र असतो. स्वतंत्र असल्यामुळे तो कसा आहे? रुबाबदार. एकूण स्वर किती आलेले आहेत? 14. आता स्वराची व्याख्या बघूया. उच्चार करताना ओठांचा किंवा जिभेचा मुखातील कोणत्याही अवयवाशी स्पर्श होत नाही आणि स्पर्श न होता जे ध्वनी बाहेर पडतात त्यांना स्वर असे म्हणतात. ते स्वर अ, आ, ई, ई, उ, ऊ, रू, लृ, ए, ऐ, ऐ, ओ, ऑ, औ इत्यादी आहे. यांचा उच्चार पूर्णपणे स्वतंत्र असतो, म्हणूनच त्यांना स्वर असे म्हणतात. त्यानंतर दुसरा प्रकार आहे स्वरादी. स्वरादी म्हणजे स्वराच्या मागोमाग येणारे, ज्याचा उच्चार करताना वर्णाच्या अगोदर स्वर येतो आणि त्यांना स्वरादी असे म्हणतात. मग ते स्वर किती आहेत? ते 2 स्वर आहेत. मग बघा, अगोदर आपण काय म्हटलेलं आहे? अगोदर स्वर येतो. मग स्वर कोणता घेतला आपण? अ. अ नंतर काय येतो? अनुस्वार. मग त्यानंतर आपण काय घेतला दुसरा? अ. त्याच्यानंतर काय घेतला आपण? विसर्ग. तर कसा उच्चार करतो आपण? आहा. हे स्वरादीचे उदाहरण आहेत. त्यानंतर तिसरा प्रकार आहे व्यंजन. व्यंजने म्हणजे काय? मदतीची गरज असणारे. मग एकूण व्यंजन किती आहे यामध्ये? 34. मग क, ख पासून ते ळ पर्यंतच्या वर्णाचा उच्चार स्वतंत्रपणे करता येत नाही. त्यांचा उच्चार पूर्ण करण्यासाठी शेवटी त्यांना अ या स्वराची काय घ्यावी लागते? मदत घ्यावी लागते. मग इथं बघा दिलेलं आहे खाली. क व्यंजन अपूर्ण उच्चार असल्याचं दाखवण्यासाठी काय केलेलं आहे बघा तिथे? त्याचा पाय मोडून तो लिहिलेला आहे. मग क मध्ये काय मिळवलं? तर क तयार झाला. त्यानंतर प पण अपूर्ण उच्चार असल्यास दाखवण्यासाठी काय केलं? पचा खाली पाय मोडून लिहिलेला आहे. त्यानंतर त्यामध्ये हा स्वर मिळवल्यानंतर काय तयार झाला? प. आणि चौथा प्रकार आहे विशेष संयुक्त व्यंजन. विशेष संयुक्त व्यंजन म्हणजे एकत्र आलेले मित्र. बघा, आपण एखादी गोष्ट पूर्ण करण्यासाठी आपले सर्व मित्र मैत्रिणी मिळून ती पूर्ण करतो. येथे पण तसेच आहे. ही मूळ वर्ण नसून एकापेक्षा अधिक व्यंजने एकत्र येऊन ती काय झालेली आहे? तयार झालेली आहे. क्ष, क, क्ष आणि य हे सर्व मिळून काय झालेलं आहे? श तयार झालेला आहे. त्यानंतर न्य मध्ये काय? द, न, य, अ हे सर्व मिळून काय झालं? न्य तयार झालेला आहे. ह्यांनाच विशेष संयुक्त व्यंजन असे म्हणतात. किती विशेष संयुक्त व्यंजने? 2, श आणि न्य. त्यानंतर स्पर्श व्यंजने. स्पर्श व्यंजने कोणती आहे? क ते म. ह्या व्यंजनाचा उच्चार करताना जीभ, कंठ, तालूलाच आपण काय म्हणतो? टाळू व दात, ओठ यांच्याशी
तोंडावाटे बाहेर पडणाऱ्या हवेचा स्पर्श होतो. आता आकृतीत दाखवलेला आहे कंठ, तालू, दात, ओठ. मग आता बघा लक्षात ठेवा. क पासून म पर्यंत सर्व व्यंजने कशी आहे? स्पर्श व्यंजने आहेत. त्यानंतर अनुनासिक व्यंजने. अनुनासिक व्यंजने म्हणजे काय? नाकातून येणारा ध्वनी. बघा तिथे चित्र दिलेलं आहे नाकाचं. त्यानंतर त्यामध्ये एकूण किती वर्ण येतात? 5. त्यांची ध्वनी बघूया आपण. अंग, ञ, न, न, म यांचा उच्चार नाकातून होतो. शब्दात वापरताना अक्षरावर टिंब दिले जातात. उदाहरणार्थ मंदा, गंगा, वसंत इत्यादी. आता त्यानंतर कठोर व्यंजने विरुद्ध मृदू व्यंजने. तर कठोर व्यंजने आणि मृदू व्यंजने यांच्यामध्ये काय फरक आहे? तर कठोर, अगोदर आपण कठोर व्यंजन बघूया. ज्या व्यंजनाचा उच्चार तीव्रतेने होतो. क, ख, च, छ या व्यंजनांना काय म्हणतात? कठोर व्यंजने. आता त्याच्या विरुद्ध मृदू व्यंजने. मृदू व्यंजने म्हणजे काय? ज्या व्यंजनाचा उच्चार अतिशय सौम्य असतो. उदाहरणार्थ ग, घ, ज, झ इत्यादी. स्कॉलरशिपचा हा मास्टर तक्ता बघितला आहे ना, तो आपण आता पाठच करूया. आता त्यामध्ये आपण प्रथम काय बघूया? वर्ग. आता त्यामध्ये वर्ग, कठोर व्यंजने, मृदू व्यंजने, अनुनासिके असे त्याचे काय केलेले? विभाग केलेले आहे. सर्वात प्रथम आपण काय करणार आहे? क चा वर्ग बघूया. आता क च्या वर्गामध्ये क, ख ही व्यंजने कठोर व्यंजनामध्ये येतात. त्यानंतर ग आणि घ हे मृदू व्यंजनेमध्ये येतात. त्यानंतर अंग हे अनुनासिके मध्ये येतात. आता च चा वर्ग. च च्या वर्गामध्ये च, छ हे कठोर व्यंजनामध्ये येतात आणि ज, झ हे मृदू व्यंजनामध्ये येतात आणि य हे अनुनासिके वर्णामध्ये येतात. आता ट चा वर्ग. ट, ठ हे कठोर व्यंजने आहेत. आता मृदूमध्ये कोणते येतात? ड आणि ढ आणि अनुनासिकेमध्ये ञ. त्यानंतर त चा वर्ग बघूया. त च्या वर्गामध्ये त आणि थ हे कठोर व्यंजनेमध्ये येतात. त्यानंतर द आणि ध हे मृदू व्यंजनेमध्ये येतात आणि ञ हा अनुनासिकेमध्ये येतात. आता प चा वर्ग बघूया. प चा वर्ग बघूया. प च्या वर्गामध्ये प आणि फ हे कठोर व्यंजने आहे आणि त्यानंतर ब आणि भ हे मृदू व्यंजने आहे. त्याच्यानंतर म हे अनुनासिक वर्ण आहे. आता मला तुम्हाला इथे एक सांगायचे आहे. तर तुम्हाला यावर 3 प्रश्न स्कॉलरशिपमध्ये येऊ शकतात, की कठोर व्यंजनेमध्ये एकूण किती व्यंजने येतात? तर चला आपण मोजूया. कठोर व्यंजनेमध्ये किती येतात? क, ख, च, छ, ट, ठ, त, थ, प, प हे एकूण किती झाले? 10. मग त्यांची कधी संख्या विचारली जातात किंवा ती व्यंजने कोणती आहे असे 2 प्रकारे प्रश्न तिथे येऊ शकतो. त्यानंतर मृदू व्यंजने किती आलेली आहे मराठीमध्ये असा प्रश्न येऊ शकतो. मग ते पण किती आले? 10. आणि कोणती आलेली आहे ती तुम्हाला सांगता आली पाहिजे. ग, घ, ज, झ, ड, ढ, द, ध, ब, भ. त्यानंतर अनुनासिकेमध्ये किती व्यंजने आलेली आहे? तर एकूण 5 आलेली आहेत. तर तुम्हाला ती सांगता आली पाहिजे. अंग, य, न, न, म इत्यादी. तर अशा प्रकारे हे प्रश्न तुम्ही लक्षात ठेवावेत. त्यानंतर इतर महत्त्वाचे वर्ण. आता इतर महत्त्वाच्या वर्णामध्ये अर्धस्वर. अर्धस्वर किती आलेले आहे? 4. कोणती आहेत ती? य, र, ल आणि व ही अर्धस्वर आलेली आहे. त्यानंतर उष्मे किंवा घर्षक. म्हणजे आपल्याला ते व्यंजन उच्चारताना काय होतं? हवेचे घर्षण होते. कसे बघा? श, क्ष आणि स हे म्हणताना काय होतं? ते व्यंजन उच्चारताना आपल्याला काय होतं? हवेचे तिथे घर्षण होते. म्हणून त्याला काय म्हणतात? उष्मे आणि घर्षक. येथे तुम्हाला प्रश्न येऊ शकतात. उष्मे किंवा घर्षक व्यंजने किती आहेत? तर किती असणार आहे तिथे? 3. कोणती आहे? श, क्ष आणि स. त्यानंतर महाप्राण वर्ण. महाप्राण वर्णामध्ये काय होतं? आपण तो वर्ण उच्चारताना फुफ्फुसातील हवा जोराने बाहेर पडते.
मग तो वर्ण कसा बघा बरं, उदाहरणार्थ कोणता वर्ण आहे तो? ह. आपण ह उच्चार करताना बघा, तुम्ही करून बघा, फुफ्फुसातील हवा जोराने बाहेर पडली जाते. त्यानंतर स्वतंत्र वर्ण. स्वतंत्र वर्ण कोणता आलेला आहे? मराठीतील स्वतंत्र स्वतःचा असा वर्ण ळ हा आहे. आता स्कॉलरशिपसाठी हे महत्वाचे पॉइंट तुम्ही लक्षात ठेवा. एकूण वर्ण किती आहे? 52. त्यामध्ये स्वर किती आलेले आहेत? 14. स्वरादी किती आहे? 2. व्यंजने नेहमी पाय मोडून लिहितात. त्यानंतर श आदी ञ ही विशेष संयुक्त व्यंजने आहेत. विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तसेच तुम्हाला ह्या घटक आवडला असेल तर तुम्ही ह्या घटकातील माहिती आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा व या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.